जुनी पेन्शन योजनेसाठी शिक्षण संघर्ष संघटना कोर कमिटी धुळेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. दिनांक 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त व 2005 नंतर 100% अनुदानावर आलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 1992 ची जुनी पेन्शन योजना लागू होण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आलेल्या सकारात्मक शपथपत्राची प्रत मिळावी, तसेच लवकरच जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी अशी मागणी करत आज शिक्षण संघर्ष संघटना व जुनी पेन्शन कोर कमिटी यांच्या वतीने निदर्शने करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन कोर कमिटी व शिक्षण संघर्ष संघटनेच्या जिल्हाध्यक्ष शांताराम कदम यांच्या नेतृत्वात आज निदर्शने करण्यात आली. तर महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन कोर कमिटी व शिक्षण संघर्ष संघटनेच्या अध्यक्षा डॉक्टर संगीता शिंदे बोंडे या 8 जुलै रोजी आझाद मैदान आंदोलन स्थळी शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले होते. शासनातर्फे जुन्या पेन्शन बाबत सकारात्मक शपथपत्र सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आले असून लवकरच जुनी पेन्शन योजना बाबत कारवाई करणार असल्याचे आश्वासन दिले. शिक्षण मंत्र्यांच्या शब्दाला मान ठेवून नियोजित आंदोलन स्थगित करण्यात आले, परंतु या सकारात्मक शपथपत्रात नेमके काय असेल हे जाणून घेण्याची उत्सुकता राज्यातील शिक्षक बांधवांना लागली आहे. तरी राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या शपथपत्राची प्रत संघटनेला देण्यात यावी, तसेच जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष शांताराम कदम, महेश मुळे, मधुकरराव गांगुर्डे, पंकज सिसोदे, बापूभाऊ पाटील, पंडित पाटील, राजेंद्र सोनवणे, VR शिंदे, RMH चव्हाण, विनय शिंदे, श्रीमती सपना बांबरे, सौ शर्मिला शिंदे, PR पाटील, RB गवडे, गुणवंत सुरेंशी, श्रीमती संगीता पाटील, जानकीराम चव्हाण, राजेंद्र सुरेंशी, NS पाटील, दिलीप पाटील, DS वाडके आदी सर्व शिक्षक वर्ग उपस्थित होता. शासनाने त्यांची भूमिका ती नॉर्मॅलिटी ठेवून त्या वकिलांना सांगून ती पेन्शन आम्हाला मिळवून दे. जर ती मिळवून गेली तर सगळ्यात एक हे सर्व शिक्षण ते तर केलं ना. फक्त शिक्षण विभागाच्या संदर्भामध्ये शासनाने दोन टप्प्याची भूमिका घेतली आहे. 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी जाहिरातवाल्यांना शासनाने पेन्शन दिली, जुनी पेन्शन. पण शिक्षण विभागासाठी 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त विना अनुदानित अंशतः अनुदानित आणि 2005 नंतर अनुदानावर 100% अनुदानावर आलेले जे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना शासनाने मुद्दाम वंचित ठेवून बाजूला सारलं. आणि आता शासनाने एक असं केलंय की आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये एक ॲफिडेव्हिट दिलंय. ते ॲफिडेव्हिट काय दिलंय हे आम्हाला समजलं पाहिजे आणि ते ॲफिडेव्हिट आम्हाला मिळालं पाहिजे. संख्या 27,000 आहे. हो, आमचे साधारणतः 26